Hello, dear students. How are you all? Hope you all are fine and doing good in your studies. Students, now in this fourth part of the chapter Heredity and Evolution, we are going to see Darwin's theory of natural selection, then Lamarckism, and after that, speciation. Let us see these points one by one. So, first point is Darwin's theory of natural selection. Students, this Darwin was an English biologist. Okay, Charles Darwin हा एक English biologist होता. When this Darwin was on a voyage, एक जर्नीला गेलेला होता तो, and in that journey he found various tremendous varieties of plants and animals. And on the basis of the observations he made in this voyage, he wrote a book called Origin of Species. आणि त्या बुकमध्ये त्यांनी त्याची थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन पुट फोर्थ केली की ज्याच्यामध्ये सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ही कन्सेप्ट त्यानं मांडली. ओके, नाउ व्हॉट इज दिस थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन? आपण सगळ्यांनी ही थिअरी ऑलरेडी याच्या आधी डिस्कस केलेली होती की nature will decide which organisms are going to survive and which organisms are going to vanish in the process of evolution. Evolution होत असताना कोणते ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह होणार आणि कोणते ऑर्गॅनिझम्स व्हॅनिश होणार हे कोण ठरवतं? तर नेचर. कसं ठरवतं? तर चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार जे ऑर्गॅनिझम्स स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणतात तेच ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह होणार. ज्यांना स्वतःमध्ये हे युजफुल व्हेरिएशन्स मॉडिफिकेशन्स घडवून आणता येणार नाहीत ते ऑर्गॅनिझम्स डाय होणार. फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा ऑर्गॅनिझम आहे आणि जो पोलर रिजनवरती राहतो. आता त्या ॲनिमलला सपोज आपण नॉर्मल आपल्या क्लायमेटमध्ये जर आणून ठेवलं तर जर त्याला त्या क्लायमेटनुसार स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणून जर सर्वाईव्ह होता आलं तरच तो जिवंत राहणार, ऑर एल्स ही विल डाय. ओके, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स चेंज झाल्या सो दॅट ॲनिमल ऑल्सो हॅव टू चेंज अकॉर्डिंग टू द चेंजिंग कंडिशन्स, ऑर एल्स he is going to die, he has to die. असं नॅचरल सिलेक्शनची थिअरी आपल्याला सांगते. ओके, दिस इज कॉल्ड ॲज सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. द वन हू इज फिट इज गोइंग टू ओनली सर्व्हाइव्ह अँड अदर वन्स हॅव टू डाय अकॉर्डिंग टू द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, ही लक्षात आली. नाव ॲक्च्युली ही थिअरी काय आहे आपण एक्सप्लेन करूयात. बघा, organisms reproduce prolifically under limited resources and they compete for survival. आता इथे जे चित्र दिसते तुम्हाला, जे पिक्चर आहे त्यात पास्ट आणि प्रेझेंट असे दोन कंडिशन्स आपण दाखवल्यात. इन द पास्ट व्हॉट पिक्चर इज देअर? देअर आर सम ॲनिमल्स, से जिराफ्स आर देअर. ओके, नाव देअर आर सम जिराफ्स विच आर हॅव्हिंग शॉर्ट नेक लेंथ and one giraffe is there who is having longer length of neck. आता बघा, या जे फर्स्ट सेंटेन्स आहे की ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजेच काय, मोर दॅन नेसेसरी. जे ऑर्गॅनिझम्सची रिप्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी आहे त्यामध्ये ते खूप जास्त अमाऊंटमध्ये रिप्रोड्यूस करतात. आता बघा, रिप्रोड्यूस झाले, त्या ऑर्गॅनिझम्सचा नंबर वाढला. असं इमॅजिन करा, एक मोठं ग्रासलँड आहे आणि त्या ग्रासलँडवरती चरणारे खूप सारे हर्बीवोर्स आहेत. जिराफ आहे, झेब्रा असेल, डिअर्स असतील. ओके, आता देर आर व्हेरियस नंबर ऑफ ग्रास ईटर्स आर देअर. नाव ऑब्व्हियसली देअर विल बी अ कॉम्पिटिशन अमंग देमसेल्व्स फॉर द फूड. फूडसाठी ह्या सगळ्या ग्रास ईटर्समध्ये कॉम्पिटिशन असणार. आता मला सांगा, ह्या कॉम्पिटिशनमध्ये हू विल सर्वाईव्ह? जो बाकीच्यांना ढकलून स्वतः ते फूड मिळवणार तोच सर्वाईव्ह होणार है ना. बाकीचे ज्यांना फूड मिळणार नाही ते हळूहळू वीक होत जातील अँड दे विल डाय. ओके, सो आता इथं काय झालं आहे,
ह्या ज्या फर्स्ट पिक्चरमध्ये खूप कॉम्पिटिशन असल्यामुळं एका कांगारूनं काय केलं, ही ट्राईड टू ईट द लीव्स विच आर प्रेझेंट ऑन द टॉलर प्लांट्स. जे उंच झाड आहे त्याच्यावरती जी पानं आहेत ती खाण्याचा त्या जिराफनं ट्राय केला. त्याला ते एनी हाऊ मिळाले आणि तो त्या कॉम्पिटिशनमधून, कारण बाकीचे सगळे काय ट्राय करतायत, ग्रास खायला, बट ह्या जिराफनं मात्र काय केलं, अरे च्या, आता आपल्याला सर्वाईव्ह तर व्हायचं आहे, इथं तर खूप कॉम्पिटिशन आहे, आता मला थोडंसं आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार केला पाहिजे आणि दुसरा असं काहीतरी मार्ग शोधला पाहिजे की ज्याच्यामुळं मी जगू शकेन. आणि मग त्याला ते झाडावरची लीव्स दिसली अँड ही ट्राईड टू कॅच देम. लकीली ही गॉट देम अँड ही वॉज एबल टू सर्वाईव्ह. ओके, सो दिस मॉडिफिकेशन in the behavior of that giraffe was transmitted or transferred from his generation to the next generation and for the several generations. आता काय काय झालं, इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं की खूप जास्त अमाऊंटमध्ये जेव्हा ॲनिमल्स रिप्रोड्यूस होतील, त्यांचा नंबर वाढेल, देन देअर विल बी अ कम्पिटिशन अमंग देमसेल्व्स फॉर फूड. that organism only will get food who is fit, who is going to struggle in the changing environment, and obviously these organisms will produce certain modifications in themselves. Okay, these modifications are responsible for winning and only they are going to survive, and those animals which are not going to modify themselves according to the changing conditions, they will die. आलं लक्षात. आता हा जो लॉंग नेकचा जिराफ आहे त्याच्यामध्ये हे टेंडन्सीमध्ये मॉडिफिकेशन झालं आणि डार्विनच्या थिअरीनुसार हे मॉडिफिकेशन्स जे आहेत ते त्याच्या नेक्स्ट जनरेशन्सकडे पास होत गेले की ज्याच्यामुळे नवीन स्पेसीज फॉर्म झाल्या विथ स्पेसिफिक सेट ऑफ कॅरेक्टर. म्हणजेच आता ह्या जिराफच्या पुढच्या जनरेशन्समध्ये देखील ही स्पेसिफिक कॅरेक्टर बघायला मिळेल असं डार्विनची थिअरी आपल्याला सांगते. एक छोटंसं एक्झाम्पल देते बघा. हल्ली आपण बघतो जे छोटी मुलं असतात अगदी 1-2 इयर्सची सुद्धा, त्या सगळ्यांना स्मार्टफोन्स कसे हँडल करायचे हे चांगलं माहिती असतं. ऑब्व्हियसली आपण नाही शिकवायला जात त्यांना, बट स्टील दे नो हाऊ टू ऑपरेट इट. मग हे पण आपण एक इव्हॉल्युशनशी कोरिलेट करू शकतो. आत्ताची जी जनरेशन आहे, आत्ता जी ट्रिमेंडस कॉम्पिटिशन चालू आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर यू हॅव टू कोप अप विथ द टेक्नॉलॉजी. जे काही टेक्नॉलॉजीमध्ये डेली रेग्युलर चेंजेस होत आहेत ते जर तुम्हाला घेता आले त्या तरच तुम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये तग धरून राहणार, ऑर एल्स यू आर थ्रोन अवे फ्रॉम दिस कॉम्पिटिशन. द सेम हॅपन्स इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऑल्सो. मग ही आत्ता जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, इट मे बी द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, म्हणजे पुढच्या जनरेशन्समध्ये ही टेक्नॉलॉजी, जी टेक सेव्ही जनरेशन आपण म्हणतो, ती प्रोड्यूस होणं ही सुद्धा एक इव्हॉल्युशनचा पार्ट असू शकतो. कारण त्यांना ह्या इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये सर्वाईव्ह व्हायचं आहे आणि म्हणून ते मॉडिफिकेशन एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे आपोआप पास होत आहेत असं डार्विनची थिअरी आपल्याला सांगते. ओके, सो हे पास्ट झालं आणि मग हेच मॉडिफिकेशन नेक्स्ट जनरेशनकडे पास होत जाऊन प्रेझेंट जनरेशनमध्ये सगळ्याच जिराफची मान उंच झाली आणि दे आर एबल टू सर्व्हाइव्ह इन द इव्हॉल्युशन प्रोसेस. ओके, ही डार्विनची थिअरी लक्षात आली. नाव नेक्स्ट, या थिअरीचे असणारे ऑब्जेक्शन्स काय काय आहेत बघूयात. द फर्स्ट ऑब्जेक्शन इज नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन प्रोसेस होण्यासाठी फक्त नॅचरल सिलेक्शन हाच एकमेव फॅक्टर नाही आहे. देर आर सर्टन अदर फॅक्टर्स ऑल्सो विच प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे फक्त नेचरच डिसाईड करतो का? नो, द टेंडन्सी ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिसाईड देअर रोल, देअर चेंजेस इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. सो फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच फॅक्टर नाही
इव्हॉल्युशनसाठी. हा फर्स्ट त्या थिअरीचा ऑब्जेक्शन आहे. नाव नेक्स्ट, धिस थिअरी didn't explain about inheritance of useful and useless modifications. Now inheritance म्हणजे कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होणे. सो युजफुल मॉडिफिकेशन्स जे असतील, फॉर एक्झाम्पल एखादा आयर्न मॅन आहे, आयर्न स्मिथ असेल, तर त्याच्यामध्ये जे मसल्स आपण स्ट्रॉंग होतो बघतो, त्यानं लाईफमध्ये खूप सारी मेहनत घेऊन, किंवा एखादा पहिलवान म्हणू आपण की खूप मेहनत घेऊन त्यानं त्याची बॉडी बिल्डअप केलेली आहे. सो दिस इज ॲक्वायर्ड मॉडिफिकेशन विच इज युजफुल फॉर हिम. बट ते कॅरेक्टर्स दुसऱ्या जनरेशनकडे पास होतीलच असं नाही. युजलेस मॉडिफिकेशन्स जसं की व्हेस्टिजियल ऑर्गन्स असतील, ओके, तर ते कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे का पास होतात हे ह्या थिअरीनुसार एक्सप्लेन होत नाही. अँड देन ऑल्सो नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड ॲब्रप्ट चेंजेस. स्लोली होणारे चेंजेस जसे की इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये एखादा ऑर्गन डिसॲपियर होणे, ही स्लोली का होतं, आणि म्युटेशनमुळे एखादा सडन चेंज होणं. म्युटेशन म्हणजे आपण शिकलो की जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज होऊन ॲब्रप्टली म्हणजे सडनली वेगळ्याच कॉम्बिनेशनचे ऑर्गॅनिझम्स तयार होतात इन द प्रोसेस ऑफ म्युटेशन. सो दीज आर ॲब्रप्ट चेंजेस, फास्ट होणारे चेंजेस आहेत. मग हे चेंजेस एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे कसे पास होतात की नाही, याबाबत या नॅचरल सिलेक्शनच्या थिअरीमध्ये डार्विननं एक्सप्लेन नाही केलेलं आहे. सो दीज आर द ऑब्जेक्शन्स टू द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नाव the next theory is Lamarckism. Now, the scientist Jean-Baptiste Lamarck was a French naturalist. Okay, and he proposed this theory of inheritance of acquired characters. Inheritance again एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरेक्टर्स पास होणे. acquired characters म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमने स्वतः मेहनतीने मिळवलेले कॅरेक्टर्स. हे कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतात हे लॅमार्कनं त्याच्या थिअरीमध्ये सांगितलंय. अँड धिस थिअरी इज ऑल्सो नोन ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. लॅमार्कच्या थिअरीनुसार जे ऑर्गन्स फ्रिक्वेंटली यूज होतात, जास्तीत जास्त ज्या ऑर्गन्सचा यूज आपण करतो ते ऑर्गन्स जास्त डेव्हलप होतात, आणि ज्या ऑर्गन्सचा आपण कमीत कमी यूज करतो ते ऑर्गन्स लिस्ट डेव्हलप होतात आणि हळूहळू ते फंक्शनलेस होत जातात आणि मग आपल्या बॉडीमधून ते बाहेर जातात, असं लॅमार्कनं त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं. नाव हिअर अगेन दिस पिक्चर शोज एक्सप्लेनेशन ऑफ लॅमार्किझम. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, खूप मोठं कॉम्पिटिशन आहे फॉर इटिंग ग्रास. सो वन जिराफ thought out of box to reach the leaves of plants, leaves of tall plants, and then he tried to catch the leaves. आता बघा, त्या जिराफला इनिशियली काय होतं, जो ग्रास ईटर होता झेब्रासारखाच, त्याची मानेची जी लेंथ आहे ती तेवढीच होती. आता ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर त्याला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर त्याला काय दिसलं की टॉल प्लांटचे लीव्स दिसले. आता समजा एखादी उंचावरची वस्तू आपल्याला घ्यायची आहे, आपण काय करतो, येस आपले पाय उंच करतो, आपले हात स्ट्रेच करतो, पाय स्ट्रेच करतो. ओके, इन द सेम वे ह्या जिराफनं ट्राय केलं की त्याचे जे पुढचे 2 पाय आहेत ते पाय त्यानं स्ट्रेच करायला सुरू केले, आणि नेक हे 2 ऑर्गन्स स्ट्रेचिंग त्यानं सुरू केलं इन ऑर्डर टू रीच द लीव्स ॲट द टॉप ऑफ द टॉल प्लांट. आता ह्यामुळं काय झालं, त्याचे पुढचे 2 पाय आणि नेक ही हळूहळू स्ट्रेच होऊ लागली. आता ही जी टेंडन्सी आहे, ही टेंडन्सी त्याच्या नेक्स्ट जनरेशन्सकडे पण पास ऑन होत गेली, आणि हळूहळू त्या प्रोसेसमध्ये हे जिराफाची नेक जी आहे ती लांब 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 होत गेली, आणि आत्ताची जी जिराफची जनरेशन आपल्याला दिसते त्या जनरेशनमध्ये काय दिसत आहेत, पुढचे 2 पाय लॉंग आहेत आणि नेक लॉंग आहे.
ह्याच्या मागचं रिझन काय आहे, तर त्यानं टॉल प्लांट्सवरचे लीव्ज कॅच करण्यासाठीचे केलेले एफर्ट्स. ओके, मग ह्याला म्हणायचं ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. नाव लॅमार्किझम बघू काय आहे. दीज आर द मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकर ड्यू टू ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन प्रोसेस. लॅमार्कनं काय सांगितलं की ऑर्गॅनिझम त्याच्या लाईफस्पॅनमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत जातात आणि हे मॉर्फोलॉजिकल चेंजेस इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. हे जे आत्ता तुम्हाला मी जिराफचं एक्झाम्पल सांगितलं त्याची ॲक्टिव्हिटी काय होती, एका जिराफनं काय केलं त्याच्या पूर्ण लाईफमध्ये तेच ट्राय केलं. काय ट्राय केलं की उंच झाडावरचे लीव्ज कॅच करणं, आणि त्यासाठी त्यानं कंटिन्युअसली काय केलं, स्ट्रेच केले त्याचे पुढचे 2 पाय आणि नेक. आता ह्याच्यामुळं काय झालं तर त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल त्याच्या अर्थात ऑब्व्हियसली त्या जनरेशनमध्ये हे लगेच दिसून येणार नाही. ही इव्हॉल्युशनची प्रोसेस व्हायला थाउजंड्स ऑफ इयर्स लागणार आहेत. ओके, असं नाही होत की ह्या जनरेशनमध्ये जिराफनं मान स्ट्रेच केली की पुढच्या जनरेशनमध्ये लगेच उंच मानेचा जिराफ आला. नो, इट विल नॉट हॅपन लाईक दॅट. ओके, सो बट ही जी टेंडन्सी आहे लॅमार्कनुसार ही टेंडन्सी तो जिराफ त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडे पास करेल आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या जनरेशन्समध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होणार की ज्याच्यामुळे इव्हॉल्युशनची प्रोसेस होणार. नाव नेक्स्ट इज these changes occur gradually due to certain activity or laziness and they are transferred to next generation. लॅमार्कनं काय सांगितलं की हे जे चेंजेस आहेत ते त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमची एक्स्ट्रा यूज ऑफ स्पेसिफिक ऑर्गन, एखाद्या बॉडी पार्टचा कंटिन्युअसली केला जाणारा यूज किंवा अजिबातच यूज न करणे, ह्या 2 गोष्टी आहेत की ज्या इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल ठरतात. जर एखादा बॉडी पार्ट कंटिन्युअसली यूज होत असेल तर तो जास्तीत जास्त स्ट्रॉंग बनणार, आणि एखादा पार्ट जर अजिबातच यूज होत नसेल तर तो वीक होत जाणार, असं लॅमार्कच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि हीच टेंडन्सी आयदर ओव्हर यूज और अजिबातच यूज न करण्याची टेंडन्सी ही पुढच्या जनरेशनकडे पास होत जाते आणि इव्हॉल्युशन होते, असं लॅमार्कनं सांगितलं. आता ह्यासाठी त्यानं काही एक्झाम्पल्स दिलेत. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, ब्राउझिंग ऑन लीव्ज ऑफ टॉल प्लांट्स, की ज्याच्यामुळे जिराफची नेक लॉंग झाली. आत्ता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, टॉल प्लांट्सच्या लीव्जवरती ब्राउझिंग केल्यामुळं जिराफची नुसती नेकच नाही तर पुढचे 2 पाय देखील लॉंग झालेले आहेत. हे त्यानं त्याच्या थिअरीच्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलं. तसंच दुसरा एक्झाम्पल काय सांगितलंय, फ्रिक्वेंट हॅमरिंग. तुम्ही आयर्न स्मिथ म्हणजे ज्याला आपण लोहार म्हणतो, तर तो लोहार कंटिन्युअसली हॅमरचा यूज करतो आणि त्याच्यामुळं त्याचे जे शोल्डर्स आहेत ते स्ट्रॉंग होत आहेत. ओके, असं लॅमार्कनं त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं. इट इज एक्झाम्पल काय की कंटिन्युअसली ओव्हर यूज केल्यामुळं त्याचे शोल्डर्स हे स्ट्रॉंग झाले. नाव नेक्स्ट इज ऑस्ट्रिच, इमू ह्यांच्यासारखे जे बर्ड्स आहेत ते त्यांच्या विंग्सचा यूज करत नसल्यामुळं त्यांचे विंग्स हे काय झाले, वीक होत गेले. म्हणजेच ड्यू टू इनॲक्टिव्हिटी ऑफ द wings of birds like ostrich and emu became weaker. Now next example is legs of aquatic birds are useful for swimming. Aquatic birdsचे legs कसे असतात रे, थोडेसे स्प्रेड झालेले असतात. ओके, वाईड असतात. त्याच्यावरती काही एक स्पेसिफिक कोटिंग असतं, ऑइली लेअरसारखं कोटिंग असतं की जे पाण्यात जरी राहिलं तरी ते खराब होऊ नयेत ह्यासाठी. सो त्यांचे लेग्स जे आहेत ॲक्वॅटिक बर्ड्सचे ते देखील त्या पद्धतीने स्विमिंगसाठी मॉडिफाय झालेत. अँड लेग्स ऑफ स्नेक्स हॅव व्हॅनिश्ड ड्यू टू बरोईंग हॅबिट. बरोईंग हॅबिट म्हणजे बिळात जाऊन राहतात ना स्नेक्स, सो त्यांच्या हॅबिटमुळं त्यांचे लेग्स हे व्हॅनिश झालेत, असं लॅमार्कनं त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं. सो दीज आर सर्टन एक्झाम्पल्स ऑफ लेस यूज
ऑर ओव्हर यूज ऑफ ऑर्गन्स. खूप जास्त यूज केल्यामुळं एखादा ऑर्गन स्ट्रॉंग होतो आणि एखादा ऑर्गनचा अजिबातच यूज न केल्यामुळे ते ऑर्गन्स वीक होत कसे जातात हे लॅमार्कनं ह्या एक्झाम्पल थ्रू आपल्याला प्रूव्ह केलेलं आहे. ओके, सो दिस इज अबाउट लॅमार्किझम अँड इट्स एक्झाम्पल्स. नाऊ नेक्स्ट पार्ट इज इट्स ऑब्जेक्शन्स. या जी लॅमार्कची थिअरी आहे त्याला ऑब्जेक्शन्स काय काय रेज केले गेले तर मॉडिफिकेशन्स ब्रॉट अबाउट इन अन इंडिव्हिज्युअल आर नॉट ऑलवेज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन्स. एखाद्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमनं त्यानं जे ॲक्वायर्ड जे कॅरेक्टर्स आहेत त्याचे म्हणजे त्यानं लाईफमध्ये मेहनत घेऊन जर एखादं कॅरेक्टर बिल्डअप केला असेल, जसं की मगाशी आपण आयर्न स्मिथचं एक्झाम्पल बघितलं, त्याचे शोल्डर्स स्ट्रॉंग झाले सारखा यूज करून. मग हे जे कॅरेक्टर्स आहेत ते त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडे नेहमीच पास होत नाहीत. असं असतं तर सगळ्या लोहारांच्या मुलांचे शोल्डर्स हे स्ट्रॉंग झाले असते ना. सो तसं होत नाही. म्हणजेच काय की हे जे मॉडिफिकेशन्स आहेत ते नेहमीच एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे पास होत नाहीत. हे त्याच्या अगेन्स्ट रेज केलेलं ऑब्जेक्शन आहे. सो लॅमार्कची थिअरी लक्षात आली. ओके, नाऊ नेक्स्ट इज speciation. So what is speciation? It is the formation of new species of plants and animals due to evolution. इथे जे तुम्हाला पिक्चर दिसतंय एका जो फिश आहे त्याच्यापासून व्हरायटी ऑफ फिशेस फॉर्म होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं स्पेसिएशन. आता स्पेसीज म्हणजे काय आधी बघूयात आपण. These are the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. They have different food, habitat and reproductive ability. ओके, आता हे समजण्यासाठी थोडंसं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते. इथे बघा, स्पेसीज म्हणजे काय हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त हे दिलेलं आहे. आपण लास्ट इयर जसं प्लांट्सचं क्लासिफिकेशन बघितलेलं होतं तसंच ह्या वर्षी आपण ॲनिमल्सचं पण क्लासिफिकेशन बघणार आहोत. त्या क्लासिफिकेशनमध्ये किंगडम हे सगळ्यात हायर लेवलला येतं आणि सगळ्यात लास्ट लेवलला जे येतं ते स्पेसीज असतं. किंगडम, फायलम. आता इथे बघा लायनचं क्लासिफिकेशन दिलं आहे. किंगडम त्याचा ॲनिमालिया आहे कारण इट इज प्रेझेंट इन ॲनिमल किंगडम. फायलम कॉर्डेटा आहे कारण त्याला व्हर्टेब्रल कॉलम आहे. क्लास मॅमालिया कारण तो मॅमल आहे. कार्निव्होरा कार्निव्होरस आहे. फॅमिली फेलिडी म्हणजे कॅट्सची फॅमिली. लायन, टायगर, चीता हे सगळे येतात ना, ते सगळे फॅलिडी ह्या फॅमिलीमध्ये येतात. जीनस आहे त्याचा पॅन्थेरा आणि सगळ्यात लास्ट जो क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आहे तो आहे स्पेसीज. ओके, सो कोणताही इंडिव्हिज्युअल असू देत, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू देत, त्याचं जे सायंटिफिक नेम असतं त्या नेमचे 2 पार्ट्स असतात. एक म्हणजे जीनस आणि दुसरा म्हणजे स्पेसीज. आलं लक्षात? जसं ह्युमन आपण म्हणतो, ह्युमनचं सायंटिफिक नेम आहे होमो सेपियन सेपियन. तसं लायनचं सायंटिफिक नेम आहे पॅन्थेरा लिओ. सो टायगर, लायन, चीता हे सगळे ॲनिमल्स पॅन्थेरा ह्या जीनस अंडर येतात. पण प्रत्येकाची स्पेसीज मात्र वेगवेगळी आहे. लायनची लिओ, टायगर असेल तर पॅन्थेरा टायग्रिस, ओके, चीता असेल तर पॅन्थेरा पार्डस. अशा प्रकारे स्पेसीज हा जो ग्रुप ऑफ ॲनिमल आहे तो कसा आहे तर दे प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. कळालं स्पेसीज म्हणजे काय? सो सगळे लायन्स हे एका स्पेसीज अंडर येतील, सगळे टायगर एका स्पेसीज अंडर येतील, सगळे कॅट्स एका स्पेसीज अंडर येतील. स्पेसीज म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये नॅचरली रिप्रोडक्शन होतं. प्रत्येक स्पेसीजचं फूड, त्यांचं हॅबिटॅट, त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी ही वेगवेगळी असते. ज्या हॅबिटॅटमध्ये कॅट राहतं त्या हॅबिटॅटमध्ये लायन नाही राहत, बरोबर. प्रत्येकाचं हॅबिटॅट, फूड हे वेगवेगळं. आले लक्षात? स्पेसीज म्हणजे काय, स्पेसीजचं फॉर्मेशन कशी झाली हे लक्षात आलं. ओके, नाव नेक्स्ट इज
स्पेसिएशन होण्याचे रिझन्स काय काय आहेत आपण बघूयात. म्हणजेच ही व्हरायटी ऑफ स्पेसीज आपण जे बघतोय प्लांट्स अँड ॲनिमल्सची, ती कशा प्रकारे फॉर्म झाली हे बघूयात आपण. तर त्यातलं पहिलं रिझन आहे जेनेटिक व्हेरिएशन्स. जसं की म्युटेशन आपण शिकलोय. म्युटेशनमध्ये काय होतं रे, जेनेटिक चेंजेस होतात आणि त्याच्यामुळं वेगळाच एपिअरन्स असणारे ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस झालेले आपण बघितलं होतं, इजंट इट. मी पेंग्विनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं. सगळे पेंग्विन्स वेगळे आणि एक व्हाईट कलरचा पेंग्विन वेगळा होता. का? तर त्याच्यामध्ये कलर प्रोड्यूस करणारे जे जीन्स होते ते प्रॉपरली एक्सप्रेस झाले नाहीत. मग अशा प्रकारे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही कारणानं चेंजेस होतात आणि व्हरायटी ऑफ स्पेसीज फॉर्म होतात. सो जेनेटिक व्हेरिएशन हे पहिलं रिझन झालं व्हरायटी ऑफ स्पेसीज फॉर्म होण्यासाठीचं. नाव नेक्स्ट रिझन इज जिओग्राफिकल चेंजेस. एखादा पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम ज्या जिओग्राफिकल रिजनमध्ये राहतो त्याच्यानुसार त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस होत जातात. सो जिओग्राफिकल चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिएशन. तुम्ही बघा काऊच्या किंवा बफेलोच्या व्हरायटीज ह्या प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळ्या दिसून येतात. सो तिथला जिओग्राफिकल जे क्लायमेट असेल त्याप्रमाणे तिथल्या ॲनिमल्सची बॉडीचे फीचर्स असतात. देन आर रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटीमध्ये काही चेंजेस होतील आणि त्यानुसार नवीन स्पेसीज फॉर्म होतील. नेक्स्ट रिझन इज जिओग्राफिकल आयसोलेशन. जसं की बॅरियर्समुळे माउंटन्स, रिव्हर्स, ओशन्स ह्यासारख्या बॅरियर्समुळं ॲनिमल्स सेपरेट होतात. फॉर एक्झाम्पल सपोज आता एखाद्या जंगलामध्ये व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आहेत. ओके, आता तिथं काय झालं, मोठा अर्थक्वेक झाला किंवा लँडस्लाईड झाला आणि त्या जंगलाचे 2 भाग पडले. आता काय होईल, एका भागामध्ये वेगळे ॲनिमल्स, दुसऱ्या भागामध्ये वेगळे ॲनिमल्स गेले. इकडचे ॲनिमल तिकडे जाऊ शकत नाहीत, तिकडचे ॲनिमल इकडे येऊ शकत नाहीत. मग अशा प्रकारे बॅरियर्स फॉर्म झाले आणि मग हे छोटा बॅरियर झाला. समजा एखादा मोठा माउंटन आला असेल, त्या माउंटनच्या एका बाजूला असणारे जे ॲनिमल्स आहेत त्याच्यापेक्षा वेगळे ॲनिमल दुसऱ्या साईडला असणार. ओके, सो अशा प्रकारचे मोठे मोठे जिओग्राफिकल बॅरियर्समध्ये आल्यामुळं एखाद्या स्पेसिफिक भागातले ॲनिमल्स त्या बॅरियरमुळं डिव्हाइड होतात. त्यांच्या क्लायमॅटिक कंडिशन्स परत बदलत गेल्या आणि त्यानुसार व्हरायटी ऑफ स्पेसीज फॉर्म झाल्या. देन नेक्स्ट रिझन इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. म्हणजे त्यांचे जे जेनायटल ऑर्गन्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस झाल्यामुळं त्या ॲनिमल्समध्ये स्पेसिएशन दिसून येतं. सो दीज आर द 5 मेन रिझन्स बिकॉज ऑफ विच इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये व्हरायटीज ऑफ स्पेसीज ह्या फॉर्म होतात. सगळ्यांना समजलं? ओके, सो दिस इज all about this today's lecture. In the next lecture we are going to learn about human evolution. Till then, goodbye.